नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत समर स्पेशल मुगोड्या कशा बनवायच्या आहे। तर त्यासाठी मी 2 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजू घालायची आहे। त्यासाठी मी यामध्ये पाणी घालत आहे। पहा, डाळीत मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे। आता ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजू द्यायची आहे। पहा, आपली डाळ भिजून 4 ते 5 तास झालेले आहेत। हातावरती तोडून दाखवते मी। अगदी अलगद अशी ही डाळ तुटल्या चाललेली आहे। आता ह्या डाळीतलं पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आणि ही मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायची आहे। पहा, मी सगळी डाळ एका चाळणीमध्ये उपसून ठेवलेली आहे। आता यातली मी काही डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे। आता डाळ मिक्सरमधून फिरवताना मी त्यामध्ये थोडासा लसूण घालणार आहे। 4 ते 5 गाठे मी 2 किलो डाळीसाठी निवडून घेतलेले आहेत आणि 2 जुडी मेथीसुद्धा मी निवडून घेतलेली आहे। तर मिक्सरमधून डाळ फिरवताना मी त्यात लसूण आणि जिरं घालत आहे। यात टाकत आहे मी लसूण, हे जिरं। आता हे जास्त बारीकही नाही, जास्त जाडसरही आपल्याला मिक्सरमधून काढायचं नाही आहे। मीडियममध्ये आपल्याला हे थोडंसं काढून घ्यायचं आहे। ही डाळ आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। जास्त बारीकही नाही झालेली आणि जास्त जाडसुद्धा नाही आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। आपण सगळी डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जी मगाशी मेथी घेतली होती ती मी बारीक कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये मी घालत आहे। सगळी मेथी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्या आपण मुगोड्या घालूया। पहा मैत्रिणींनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत। मी एक अशी कॅरीबॅग टाकलेली आहे अंगणामध्ये एका खाटेवरती आणि हाताने आता आपल्याला हे थोडं थोडं घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मुगोड्या घालायच्या आहेत। छोट्या छोट्या अशा मुगोड्या घालून घ्यायच्या आहेत। ह्या आपल्याला उन्हात वाळून घ्यायच्या आहेत। आता सगळ्या मुगोड्या मी घालून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। अशाच पद्धतीने आपल्याला सगळं करायचं आहे। आपल्या सगळ्या मुगोड्या घालून झालेल्या आहेत। आता ह्या दिवसभर आपल्याला उन्हामध्ये वाळवायच्या आहेत। वर्षभर टिकणारी अशी ही भाजी आहे। 2 दिवस आपण ह्या मुगोड्या वाळू घातलेल्या आहेत। पहा किती खुसखुशीत अशा झालेल्या आहे। एक मी तोडून दाखवते तुम्हाला। एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत। तर हे वर्षभरासाठीची आपली भाजी तयार आहे। वर्षभरासाठी ही भाजी आपल्याला आंब्याच्या रसाबरोबर किंवा तशीही खायला उपयोगात येते। तर तयार आहेत आपल्या मुगोड्या। तुम्हाला ही माझी मुगोड्या बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।